नांदेड़ में राजस्व विभाग का राज्य स्तरीय खेल और सांस्कृतिक प्रतियोगिता का भव्य आयोजन होने जा रहा है। यह आयोजन 21 से 23 फरवरी तक चलेगा, जिसकी सभी तैयारियां लगभग पूरी कर ली गई हैं। कल सुबह 9 बजे महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे इस प्रतियोगिता का उद्घाटन करेंगे। इस मौके पर नांदेड़ के पालक मंत्री अतुल सावे, जिला प्रतिनिधि, सभी विभागीय आयुक्त और राज्य के सभी जिलाधिकारी गण उपस्थित रहेंगे। इस प्रतियोगिता को खुला स्वरूप दिया गया है, जिससे अधिक से अधिक लोग इसका लाभ उठा सकेंगे। नांदेड़ के जिलाधिकारी राहुल कर्डिले ने पत्रकार परिषद में जनता से इस आयोजन में भाग लेने की अपील की है। क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यावर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहे आणि राज्याचं जे आयोजक पद आहे ते यावेळेस नांदेडकडे आहे आणि 21, 22, 23 असं 3 दिवस क्रीडा आणि सांस्कृतिक अशा स्पर्धांचं सगळं एक वेळापत्रक आपण जाहीर केलेलं आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे आपल्या विभागाचे मंत्री आहेत, आपले कुटुंब प्रमुख आहेत, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे माननीय नामदार पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, सर्व आपल्या जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी, आपल्या विभागातील कलेक्टर्स, राज्यातील कलेक्टर्स, सर्व विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार असून याच्यामध्ये 92 क्रीडा प्रकार आहेत आणि या नांदेडमध्ये त्या दृष्टीने जे तयारी झालेली आहे, सर्व क्रीडाचे जे मैदान आहेत ते रेडी आहेत। सर्व खेळाडूंची निवासाची, भोजनाची, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झाली आहे, पार्किंगची व्यवस्था झालेली आहे आणि ही सगळं स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्ही पूर्ण तऱ्हेने सज्ज आहोत। ही जी स्पर्धा आहे ती सर्वांना खुली आहे। इनफॅक्ट आम्ही असं आवाहन आपल्यामार्फत करतो आहे की आपण जास्तीत जास्त या क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा, कारण हे राज्य पातळीवरचे अधिकारी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने खेळणारे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचा फायदा आपले जे जिल्ह्यातले जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांना पण निश्चितपणे होईल आणि ऑलरेडी आपण यावर्षी नांदेडनी 19 नॅशनल गेम्सचं आयोजन केलेलं आहे। तर ते बघता, ही स्पर्धा बघता आपल्या पुढच्या काळामध्ये स्पोर्ट हब तयार करण्यासाठी नांदेडला याचा निश्चित उपयोग होईल आणि जास्तीत जास्त एक स्पर्धेचं वातावरण किंवा क्रीडा सगळ्या संस्कृतीशी पूरक सगळं कल्चर आपल्या जिल्ह्यात या निमित्तानं तयार होईल असा आमचा प्रयत्न राहील।